वेद बातमीचा, लढा सत्याचा, निर्भीड पत्रकारितेचा, राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांच्या अपडेटसाठी आजच आपल्या YouTube चॅनेलला क्लिक करा आणि रोज अपडेट मिळवण्यासाठी चॅनेल सबस्क्राइब करा. नमस्कार, आपण पाहत आहात वेद बातमीचा. देवळाली प्रवरात तयार व्हायची दुधात भेसळ करण्याची केमिकलयुक्त क्रीम. 31 जणांवर जिल्हा गुन्हे शाखेने कठोर कारवाई करण्याची गरज. अहिल्यानगर जिल्ह्यात सर्वसामान्यांच्या आरोग्याशी खेळ करणारे बनावट दूध रॅकेट उघडकीस आले आहे. पॅराफिन आणि रासायनिक द्रव्यांच्या मिश्रणातून घातक क्रीम तयार करून त्यापासून तब्बल 20 पट दूध तयार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकरणात 31 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर देवळाली प्रवरा येथील एका गोडाऊनमध्ये घातक क्रीम बनवली जात असल्याची माहिती समोर आल्याने राहुरी तालुक्यात खळबळ उडाली आहे. अहिल्यानगर जिल्ह्यातील दूध व्यवसायाला काळिमा फासणारा मोठा प्रकार स्थानिक गुन्हे शाखेने उघड केला आहे. जामखेड तालुक्यातील फकराबाद येथे 14 फेब्रुवारी रोजी जिल्हा गुन्हे शाखेने आणि अन्न व औषध प्रशासनाने संयुक्त कारवाई करत बनावट दूध निर्मितीचा पर्दाफाश केला. तपासात उघड झाले की पॅराफिन म्हणजेच मिनरल ऑइल, 9.5 नावाचे रासायनिक द्रव्य, मिल्क क्रीम आणि पाणी यांचे मशीनद्वारे मिश्रण करून घातक क्रीम तयार केली जात होती. भेसळीचे दूध तयार करण्यासाठी 1 लिटर क्रीमपासून तब्बल 20 लिटरपर्यंत बनावट दूध तयार केले जात होते. ही मिल्क क्रीम देवळाली प्रवरा येथील एका गोडाऊनमध्ये तयार केली होती. येथील आसपासच्या रहिवाशांनी सांगितले की हे गोडाऊन दिवसभर बंद राहायचे. रात्री 10 नंतर येथे पहाटेपर्यंत मिल्क क्रीम बनवायचा खेळ चालत असे. राहुरी तालुक्यातील देवळाली प्रवरा परिसरातील त्या गोडाऊनमध्ये तयार केलेली क्रीम राहुरी, श्रीरामपूर, नेवासा, जामखेड, श्रीगोंदा तसेच बीड जिल्ह्यात पुरवली जात होती. दरम्यान देवळाली प्रवरा येथील ज्या गोडाऊनमध्ये हा उद्योग सुरू होता त्या ठिकाणी धाड टाकली असता येथील मशिनरी गायब असल्याचे आढळले. संबंधितांच्या नातेवाईकांनी मशीन हलवल्याचा संशय व्यक्त होत आहे. पोलीस त्या नातेवाईकांचा शोध घेणार का? पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरण कुमार कबाडी, पोलीस उपनिरीक्षक समीर अभंग या प्रकरणाचा तपास करत आहे. वेद बातमीच्यासाठी राजेंद्र उंडे, राहुरी.